हेल्थ इज वेल्थ ही गोष्ट मी इथून मागे कितीही व्हिडिओमध्ये म्हटली असली, त्याच्यामधला जर एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला कळाला नाही तर ती इन्फॉर्मेशन युजलेस आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये उभारून येतो तो आहे आपली, आणि त्या पॉईंटमुळे तुमचे जे जेनेटिक्स आहे ते मेक किंवा ब्रेक होऊ शकता. तुम्हाला देवाने ज्या काही शरीराच्या शक्ती दिलेल्या आहे त्या तुम्हाला प्रत्यक्षित आणायची ताकद ती गोष्ट ठेवते, आणि सोबतच तुम्ही त्या गोष्टीचा सर्वात जास्त वापर तुमच्या टीनेजमध्ये घेऊ शकता. ती गोष्ट टीनेजनंतर तुमच्या काहीही कामाची नाही. सो आय एम टॉकिंग इन दिस व्हिडिओ अबाउट स्लीप. सो इट्स ऑब्वियस की लहानपणापासून तर टीनेजच्या शेवटपर्यंत यू मस्ट स्लीप, यू मस्ट टेक ॲन ॲडिक्वेट स्लीप एव्हरी डे. ॲट लीस्ट 7-8 आवर्सची स्लीप ही गरजेची आहे, आणि हे तुम्हाला कोणीही सांगेल. इवन मी सुद्धा या व्हिडिओमध्ये हेच रिअलायझेशन करून द्यायचा प्रयत्न करतो आहे. ही एकदम गुगल सर्चने मिळणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे की हेल्थ जर वाचवायची असेल तर तुम्हाला झोप घ्यावी लागेल. बट स्टील असे काही लोक आहे, मी सुद्धा होतो, अजून पण आहे थोड्या प्रमाणात, की हे सर्व माहिती असून देखील आय हॅव नो रिअलायझेशन ऑफ स्लीप. जेवढी इन्फॉर्मेशन मला आहे ती काहीच उपयोगाची राहत नाही जर मी प्रॉपर झोप घेतच नाही तर. सो आय बिलीव्ह की माझ्यासारखेच इतर तुम्हीसुद्धा असाल ज्यांना इन्फॉर्मेशन असूनही रिअलायझेशन होत नाही, ते त्या इन्फॉर्मेशनना त्यांच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल वेमध्ये इम्प्लिमेंट करू शकत नाही. जस्ट लाईक मी, मला माहिती होतं झोप किती महत्त्वाची आहे. मला झोप न घेतल्यामुळे काय काय वाईट परिणाम होतात ते माहिती होते, आणि मी अनुभव करत असून देखील माझ्या मनावरती एवढा आळस असायचा, झोप घ्यायचासुद्धा आळस. डू यू इमॅजिन आळसाची लेवल किती होती माझ्या? म्हणजे जो आळस आहे तो झोप घ्यायला जाऊ शकतो, तर झोप घ्यायचासुद्धा आळस ठेवतो आहे माझ्यासारखा व्यक्ती. तर आय कॅन स्ट्रॉंगली से की तुमच्यापैकीसुद्धा असे काही मुलं असतील त्यांना माहिती असूनसुद्धा ते जास्त झोप घ्यायचा प्रयत्न करत नाही, आणि इवन दो करतातही तर ते एकदम त्यांना त्रास होतो झोप येण्यासाठी. म्हणजे मल्टिपल रिझन्स आहे झोपेला न घेण्याचे. सो ह्या रिझन्समध्ये ज्या आपल्याला एक सेन्स ऑफ रिअलायझेशन येतं, आणि जेव्हा एक टाईम निघून जातो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, आपल्याला त्यावेळेस करायला पाहिजे. इन शॉर्ट आय एम सेईंग की तुम्हाला रिअलायझेशन होतं तुमच्या रिग्रेट थ्रू, आणि जर रिग्रेट थ्रू जर रिअलायझेशन झालं ते सगळ्यात बॅड रिअलायझेशन आहे. त्या रिग्रेटने रिअलायझेशन येऊन देर इज नो बेनिफिट, राईट? इमॅजिन करा तुमची वेळ निघून गेली आणि वेळेनंतर तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं आहे. काही उपयोग आहे का महत्त्व कळून वेळेनंतर? जस्ट बुलशिट, राईट? सो सिमिलरली या गोष्टीला टाळण्यासाठी आयदर तुम्ही डिसिप्लिन्ड राहू शकता, आयदर तुम्ही हेल्थचं राईट टायमिंगमध्ये रिअलायझेशन ठेवून तुम्ही हेल्थचे जे काही रूल्स आहे ते फॉलो करू शकता. आय मीन द वन थिंग जे सगळ्यात हार्ड आहे सुरुवातीला करण्यासाठी ती आहे डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन्ड राहून आपण आपल्या बॉडीला कुठच्या कुठे यू कॅन मेक इट ऑर यू कॅन ब्रेक इट जस्ट बाय इम्प्लिमेंटिंग डिसिप्लिन or not implementing discipline in your life in terms of health. सो जी झोप आहे ती तुम्ही एक इन्स्पिरेशनल गोष्ट म्हणून तुमच्या नेचरला ऑब्झर्व करून घेऊ शकता. आय मीन एक जे आजूबाजूचे आपल्या परिसरातील वातावरणातील जे प्राणी वगैरे असतात त्यांना ऑब्झर्व करायला सुरुवात केली तुम्ही, तर तुम्हाला असं आढळेल की ते एकदम नैसर्गिकरित्या जे काही देवाने बनवलेलं आहे नैसर्गिकरित्या त्या गोष्टींना ते काटेकोरपणे फॉलो करता. आणि जस्ट बिकॉज ते फॉलो करता त्यांचे जेनेटिक्स एकदम फुल्ली स्ट्रॉंग असतात. मग एक्सेप्शनल असतील काही प्राणी वगैरे, बट मोस्ट ऑफ द प्राणी हे नेचरला धरून असतात. आणि एकच प्राणी आहे जो चालत नाही, आणि ऑब्वियसली तुम्ही गेस केला असेल, वी आर द ह्युमन्स. सो दिस इज द बॅड थिंग अबाउट अस बिईंग ह्युमन, की आपण नेचर्सच्या विरोधात जायचं पोटेन्शियल ठेवतो आहे. सो आय एम सेईंग
की मला या व्हिडिओचा हेतू हाच वाटला बनवण्याचा ह्या टॉपिकवरती, की मला लिटरली आता रिग्रेट फील होतो आहे की व्हाय आय डिड नॉट स्लीप्ड वेल इन माय प्राईम टीनेज इयर्स. सो दॅट्स द बिगेस्ट रिग्रेट जे मला लाईफ टाईम भोगावं लागेल. कारण मी माझ्या वयाचे असे काही मुलं बघतो आहे, ते माझ्यापेक्षा हाईटीने फार उंच आहे. इवन दो त्यांचे पॅरेंट्स फार छोटे आहे, माझ्या वडिलांपेक्षा छोटी हाईट असूनही ते माझ्यापेक्षा जास्त हाईट होल्ड करता, जस्ट बिकॉज त्यांनी प्रॉपर स्लीप घेतली, जस्ट बिकॉज त्यांनी प्रॉपर व्हायटॅमिन डी वगैरे सर्व माझ्यासारखी अशी रूममध्ये बसून नव्हते ते आणि रूममध्ये सडत नव्हते ते. सो मेजर फॅक्टर विच कॉन्ट्रीब्युटेड माय दिस बॅड जेनेटिक्स नॉट बीइंग इन माय फुल पोटेन्शियल ऑफ जेनेटिक्स इज क्वालिटी स्लीप. आय मीन स्लीप घ्या, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जर तुम्ही टीनेजर असाल तर या यू कॅन इमॅजिन की तुम्ही प्रोकास्टिनेशन केल्यावरती काय लेवल येते. आय एम एक्सपिरियन्सिंग राईट नाव. तुम्ही जर प्रोकास्टिनेट करत असाल स्लीपमध्ये सुद्धा, की नाही उद्यापासून एवढा वेळ झोपायला सुरुवात कराल, तेवढा वेळ झोपाल, नो, जिथे वेळ भेटतो तिथं झोपा काढा. आय विल से, कोणी काही म्हणणार नाही. म्हटलं बी तर काही विषय नाही, ते लाईफ टाईम म्हणणार नाही आहे ते. सो दॅट्स ऑल. मला हेच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की झोपेचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि झोपेमुळे, झोप न घेतल्यामुळे काय काय होऊ शकते आणि झोपेमुळे काय होते आता हे सांगतो. झोपेमुळे तुमचे जे काही टीनेज इयर्समध्ये पोटेन्शियल आहे जेनेटिक्स वाईज, म्हणजे तुमची हाईट असो, तुमची हॉर्मोनल ग्रोथ असो, टेस्टोस्टेरोन लेवल, ऑल थिंग्स गेट्स ऑन टू इट्स फुल्ली पोटेन्शियल लेवल. कारण तीच तर तुम्ही तुमच्या बॉडीची नॅचरल ग्रोथला जर प्रॉपर एक फुल पोटेन्शियलवरती सेट केलं तरच तुमच्या बॉडीशी तुम्ही फुल पोटेन्शियल एक्सपिरियन्स करून फुल टर्म्समध्ये तुमचं लाईफ जगू शकता. अँड इट विल रिअली एन्जॉयफुल लाईफ इफ यू आर ऑन युअर फुल पोटेन्शियल ऑफ हेल्थ. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.